नव्या गणवेशाने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर खुल्ला आनंद. आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या माध्यमिक विद्यालयात शालेय पोशाख व खाऊ वाटप. भाजपा शहराध्यक्ष दीपक फाळके, प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक सागर विरकर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पुढाकार. नवा कोरा गणवेश, चेहऱ्यावर खुललेला आनंद आणि शिकून काहीतरी मोठे बनायचे अशा स्वप्नांची उमेद. अशा उत्साही वातावरणात कोरेगाव शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा शुक्रवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक सागर विरकर, भाजपा शहराध्यक्ष दीपक फाळके, माजी नगरसेवक निवास मेरुकर, सचिन कदम, शिवतेज फडतरे, बबन रोमन, शिवाजी पवार, सुरेश दयाळ, राजू माने आदींच्या पुढाकाराने कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना गणवेश वाटप व सर्वच विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींच्या हातात गणवेश पडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. महागाईच्या काळात गणवेशाचा खर्च कमी झाल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. प्रारंभी सर्व पाहुण्यांच्या शाळेच्या वतीने औक्षण करत वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणांनी विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री वायळसर यांनी केले. मुख्याध्यापिका उषा वायदंडे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक फाळके यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे व आमदार महेशदादा शिंदे विचार मंचतर्फे सर्व शिक्षक व विद्यार्थिनींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुरेश दयाळ यांनी कन्या विद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व सहकार्य करण्याचा शब्द आपल्या मनोगतपर भाषणात दिला. नगरसेवक सागर विरकर यांनी या वर्षीपासून इयत्ता 5वीमध्ये प्रथम 3 क्रमांक काढणाऱ्या विद्यार्थिनींचा शिक्षणाचा वार्षिक खर्च आमदार महेशदादा शिंदे विचारमंच व प्रभाग क्रमांक 6मधील पदाधिकारी कार्यकर्ते उचलणार असल्याची माहिती दिली. आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे व आमदार महेश शिंदे विचार मंचतर्फे कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना व शाळेला लागेल ते सहकार्य केले जाईल, त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन नगरसेवक सागर विरकर यांनी यावेळी दिले. सर्व पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. तिकडेही करणार वाऱ्याने भिजून जाते ती लावून ठेव लावून ठेव.
सन्माननीय पाहुणे पत्रिकांचे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उभं राहायचं. हमारे पाठशाला का ध्वज आपके शुभ हस्ते ले जाएगा विनती करते हैं. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजपूजन करून घ्यावं. एक सुस्वागतम. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होते. आपण जोरदार टाळ्यांमधून त्यांचं स्वागत करूया. सर्व सन्माननीय पाहुण्यांना स्थानातून व्हायचे. आम्हाला इथे उपस्थित आहेत कन्या माध्यमिक विद्यालयातील सन्माननीय मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आम्हाला नेहमीच कुठलीही अडचण असली तरी सोडवणारे सन्माननीय बोरकर साहेब, सन्माननीय सचिनजी कदम, सन्माननीय राजेश माने, सन्माननीय गौरव भोळे, सन्माननीय सुकेश पडकरे, सन्माननीय बबनराव रमण आणि आमच्यात शेजारी असणारे अतिशय ज्यांच्याकडे कंठ आहे आणि कला याचे आमचे सुरेश दयाळ सर यांच्या उपस्थित आजचा हा प्रतिमापूजन संपन्न होते.
अध्ययनरूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या योगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्यासोबत आपल्या लाभण्यासाठी आपल्याला नेहमीच सत्कर्म करण्यासाठी ज्येष्ठांचं नेहमीच मार्गदर्शन हवं असतं आणि या मान्यवरांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळतं. वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मरणचिंतेतून अमरत्वाकडे नेणारं असं सर्वच कुशल नेतृत्व लाभलेले पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत आणि यांच्या हस्ते आज मला प्रतिमेचं पूजन संपन्न होते. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार ही ध्येय उराशी धरून परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्कृती केंद्राची स्थापना केली. त्याचबरोबर ज्यांनी या भारताला, जगाला नवीन विचार दिले असे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. उठा जागे व्हा हे आव्हान करणारे सन्माननीय आचार्य स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला संदेश दिला. दीपपूजन संकल्पाकडून समृद्धीकडे मार्गक्रम करणारं तेजमय पर्व, प्रकाश पर्वातील आजचा मंगलदीप उजळणारा तो सरस्वती अंधार भेदून अग्नीला आलिंगन देऊन स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश. आज या ठिकाणी कन्या माध्यमिक शाळेमध्ये माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी शाळा प्रशासन यांचं मी मनापासून आभारी आहे. सन्माननीय व्यासपीठ यांचा मी पण आभारी आहे. यामुळे कोणतीही मदत लागली कन्या शाळेला तरी आम्ही आमच्या मित्रपरिवारामार्फत आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करीन देण्याचा मी ग्वाही देतो. आमदार महेशदादा शिंदे साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे साहेब यांच्या आणि कोरेगाव महेशदादा विचारमंच कोरेगाव शहर यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ताच सन्माननीय गिरकर साहेब आणि सागर साहेब यांच्या वतीने एक सूचना आली. आपल्याला जास्तीत जास्त कष्ट घेऊन आपल्याला यश संपादन करायचंय. इयत्ता 5वी मध्ये ज्या विद्यार्थिनी पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर संपादन करतील त्यांना गिरकर साहेब आणि आमदार संघ यांच्याकडून आपल्याला बक्षीस मिळणार आहे. आपण लढायचंय, थांबायचं नाही आणि लढून आपल्याला बक्षीस मिळवायचे. सन्माननीय गिरकर साहेब आणि आमदार साहेबांचं जोरदार टाळ्या आपण अभिनंदन करूया. आम्हाला संधी उपलब्ध करून दिले, धन्यवाद सर. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि शिक्षक वर्ग, माननीय प्रिन्सिपल मॅडम आणि सर्व विद्यार्थी, या सर्वांनी आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले आणि या ठिकाणी ध्वजारोहण करण्याबाबतची ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजेत असं काही नाही, परंतु आभार मान्य कर्तव्य मी या ठिकाणी आभार मानतो. ही शाळा बरेच वर्षापासून आम्ही इथं रहिवासी असल्यामुळे ही शाळा बरेच वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. या शाळेच्या अगोदर 1983 सालापासून या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून इथं एक शाळा कार्यरत होती. त्यावेळेला आम्ही या शेजारी जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आमचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिस असल्यामुळे या शाळेशी आमचा खूप संबंध आला. म्हणजे 1983 सालापासून या शाळेशी आमचा संबंध आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की या 1983 सालापासून या शाळेचा आमचा संबंध आहे. या शाळेचं कन्व्हर्शन नंतर या स्वामी विवेकानंद संस्थेमार्फत करण्यात आलं आणि शाळा आता खूप चांगले उपक्रम राबवते. या शाळेला मिळणारे जे काही माध्यमिक शिक्षक वर्ग आहेत, हेडमास्टर आहेत, त्यांचं सुद्धा खूप सहकार्य लागतं. यामुळे मुलींना सुद्धा नवनवीन कोणत्याही कला किंवा कोणत्याही प्रोत्साहन देण्याची जे काय कार्य केलं जाते ते खूप स्तुत्य असं म्हणलं पाहिजे. आणि आपल्या आजच्या विचारमंचातर्फे आज 2 एक निर्णय या ठिकाणी जारी केलेले आहेत की 5वी मध्ये जे कोण मुली प्रथम येतील त्यात प्रथम 3 मुलींना या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी माननीय मेरुकर साहेब आणि श्री आपले सागर विरकर यांनी घेतलेली ही सर्वांची उल्लेखनीय बाब आहे. तर त्यांचं परत एकदा टाळवून आपण या ठिकाणी आणि हा विचारमंच शाळेच्या मागे कायम असणार आहे. आपण हक्काने आम्हाला सांगा, आपण या ठिकाणी आवश्यक तुम्हाला लागेल ती मदत या ठिकाणी करण्याला सदैव तत्पर असणार आहे. हा युवा पिढी आहे, मी फक्त त्यांच्यामध्ये सिनियर आहे.
तर अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपण याकडे संपन्न केलेला आहे. सर्व मुलींना या ठिकाणी विविध उपक्रम जे राबवले जातात त्यामध्ये सुद्धा काही नवीन उपक्रम असतील ते राबवण्याची पण मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. मला जे काही नवीन उपक्रम मिळतील ते उपक्रम या शाळेसाठी मी पण राबवण्याचा जास्त प्रयत्न करीन आणि मुलींना जास्त प्रसिद्धी कशी मिळेल. फॉर एक्झाम्पल आकाशवाणी केंद्र, फॉर एक्झाम्पल टीव्हीला, फॉर एक्झाम्पल आकाशवाणीला अशा ठिकाणी त्यांना जेवढी प्रसिद्धी देतात तेवढं देण्याचा प्रयत्न करण्याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. माझ्यापर्यंत जेवढं करता तेवढं मी करीन. आज या ठिकाणी आपले नगरसेवक माननीय शहर प्रमुख जे या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा काय दिले, त्यामुळे माझं सुद्धा कर्तव्य बनतं की काहीतरी आपण सुद्धा या ठिकाणी शाळेला योगदान केलं पाहिजे. या दृष्टीने मी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ही ग्वाही देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.